काय रे चाललंय सासूनच सासूना म्हणजे मायले की बरं काही ना होय लगा होय आयो मिरची नीट करतीय लसूण नीट करतीय आज बेसन होय बघा आज वाटून गाठून बेसन करणार होय का डाळीचं करणार आहे बेसन होय होय कारभारी फुकून फुकून पिते गरम लागतंय काय तरी तुला एवढं पण गार गार प्यायचं आपली स्वामीन कुठे महत्वाचं म्हणजे आज हरतालिका आहे ना हो दोघींच उपास असणार सासूनच मग का ग तू धरलं नाही मग चिव बारकी असली मग काय झालं उपास धरायचा असतो गणपतीचा आदल्या दिवशीचा हा आम्ही बघ बरं उठायच्या टायमाला धरतो का नाही हा मला काय नाही तुला कसं काय आहे माझी चिव नाही का स्वामीन माझी नाही का दूध पिते अंगावरच उपासून अंगावर दूध येईल का पुरीला काय पाजायचं तसं असतं कधी उपास तू म्हणजे उपास धरून येत नाही का काय खातच नाही का तू काय तसलं अगं फळ हे आणतो की मग मी उपास धरला ना आणा की मग काय सगळंच म्हणायचं होतं धर उपास मला माहिती आहे आता जरूर धरती तू माहितीच का तुमचं बाळ बार काय नको म्हणताय का काय करायचं तुम्हाला किती बी समजून सांगितलं तर येड्यातच काढणार माणसं मी चांगलं सर दरवर्षी धरती का तू दरवर्षी काय बाळ होतं बारक दरवर्षी आईला कारण सांगायला आले बाहेर तुम्ही काय हिला काय झालंय आमची थोरली कन्या बरं काही स्वरा आणि एक ध्यान ठेवू नाकाला हात लावायचा नाही हा रुमाल घ्यायचा हा सांगितलं बाळा ऐकायचं आता तू मोठी झाली हा खोकतंय बाळ पाण्यात खेळतं पाणी बाहेरचं पितं त्यामुळे खोकला येत नाही तिला हो सर्दी येत नाही काय झालं कारभारणीवरच गेली या मी तर म्हणलं माझ्यावरच आहे असेल ती है का नाही काय नाही आजीवर गेली या होय सर तू कुणावर गेली ग मम्मीकडे गेली या असं आहे बघा आणि आज हरतालिकेचा उपास आईचा आहे ना आईचा मंगळवार बी काढला आणि हरतालिका बी घडली बघा कसं काय आहे आणि होय हरतालिकेचा उपास मग सकाळ सोडायचा का आता बघा कसं काय आहे हा लगा लगा हे कुठली फळ आणली होय ग कोण म्हणजे तुझी मावशी आली ती आत्या म्हणजे आमच्या वडिलांची बहीण साधं सोपं गण ग नाही तेवढं बी खरं आहे बरं का हाय भांडणं कराय पण कसं भांडणं करायचं थोड्यासाठी आईची कोण न उद्या करू चपात्या आणि शिकरण करू एकच नंबर लाजवाब लागा हिला बी द्या की मग होय स्वरा अगं आपल्याला उद्या गणपती बाप्पा येणार आहे आयु कशा म्हणायचं एकच नंबर कसं हा गणपती बाप्पा येणार गणपती बाप्पाकडे तू गणपती बाप्पाकडे हो हो मम्मीला न्यायचंच नाही नाही कोणाला नाही का ग निघाली स्वामीन कुठे सारखं झोपती आय तू आज काय सांगत नाही ग समजून होय आई आईला बागी आई बागी कटाळा किती आईला आलाय काम गेली ती कोणाच आहे बाकी आमच्या आत्याने काय आणलंय माहितीये का नको सत्या कशा बघायला ती होई कुठलं भवानीला श्रावच आपल्या काय नसेल काय असं त्यांच्या बर असं पोरगी बघितलं
हा? पोरील बघितलं बघितलं की. बरं असून दे पोरील बघायला ती म्हणायचं थोडक्यात जाऊन दे आज स्पेशल बघा बाजरीची भाकर आता कशी किती वेळ लागतोय काय माहित व्हायला बुका लागले ते कामावून आल्यामुळे होय ग स्वरा बेसन करते की आधी. बेसन केल्यावर खाती जेवण. अगोदर बेसन कर तुम्हाला आता जिलेबी देऊ का खायला का जेवण? दे की आत्ते नांदीला का माझ्या ती किंवा फ्रीज मध्ये ठेव की आयला हा आई म्हणती उद्या शिकरण करायचं करून त्याच्यात वाट ठेव. कुणाला ग ना, ना. हा तुम्हाला जरा खायचं आहे का? हा नळ ठेव म्हणते तू तर म्हणती का कारभार आहे आमच्यात द्या कोण? तू कारभार तुमच्या कारभार मला मग खा की. आता ही काय आणलं तो मग शिरा केला राहिला बघा ही काय झालं माहितीये का शिरा आणि बिळ आपलं बिळ म्हणतोय जिलबी जिलबी ठेवायची ना बरं का बघा तो परत आय उद्या आपण शिकरण चपाती बाबांना बर मम्मीला द्यायचंच नाही मम्मीला आपण माहेराला घालून टाकू मामाच्याकडे हा गव्हाचं पीठ किती गिरण गावाचं पीठ नाही. सकाळचं पुरतं असतं. म्हणजे सकाळच्या पुन्हा झोपतं. हो. हे घे सकाळी सकाळ काय सोयाबीनला चपात्या करूस तर दूध हाय की उद्या मी घरीच आहे उद्या मसाला बनवायचा आहे बरं का द्यायचा आहे सकाळ चपातीचं म्हणतात. छया हं. उद्या मसाला बनवायचा आहे बनवतो. उद्या घरी आहे म्हणजे काही 2-4 चपाती लाटून दिली त्यांनी. उद्या कुरिअर जाईल ना बघ ना घरी. हा? उद्या कुरिअर जाईल का उद्या सुट्टी असणार ना गणपती. तिला उद्या सुट्टी असेल की सुराला आहे. हा बरं असू दे हम्म तू म्हणला ना का जायला मी घालत होतो. जात होती ती पुरगी हा. नाही पण बरं नव्हतं तिला. म्हणला की नको जाया पुरीला नको घालवा राहिली की नाही ग बघ तिकडं दिकी नानाला दे ठेवायची हा नाही बाबा घे तुला तुला दिली. तिनं खाल्लंय त्यातली काढा ऐका त्यातली काढा खराब होईल ती काढून ठेवा ताटात मग काय तर खराब होणार. किती त्याला त्याला. मी बी खातो मग खराब होईल पाणी फुटतं केळ बेती जा की गणपती बघायला फंक्शनला नाही जायचं पुण्याला दमनस निघाला तुला होय दमनस निघाला तुला होय आज हरता की दमनस निघाला होय संध्याकाळी सोडायचं म्हणल्यावर दोन मिनिटं निघायला काय ती सकाळ सुरू होती उद्या एवढं पुरीला दूध कसं येणार मग काय खाऊ सकाळ सोडती ती होय नाही आई तू उपास कधी सोडणार आहे उद्या सकाळी. किती वाजता का सोडायचं. तुला काय फळ आणायला पाहिजे स्वरा मागे सर बरं 10 वाजता सर मागं म्हणून उद्या करू सकाळी. ती म्हणते उद्या संध्याकाळी करू. काय गावाला जायचं म्हणले होणार नाही म्हणून म्हणलं उद्या संध्याकाळी चपात्या करा की सकाळ हा चपात्या करायचं का तुम्ही नाही जाणार म्हणलं काय पुरीला घेतलं तर करायला लागणार. नाही घेतो की मी नाही काय अडचण असं सकाळची घरी नाही काय लगेच मग दिवस वर येते. उद्या फक्त एवढंच की मसाला बनवायचा आहे आणलं का ती साडी काय त्याचं काय गेलं तर ते आणलं. कशाच काही काय गेलं डंकाचं हा नाही आणली ती मग कसं चालू करायचं. ती नाही आता गावात जाणायचं उद्या दिवस गावात जाण्याचा डंक आपला चावी होडा 1 किलो मिरची मागं ठेवायची सगळं सामान खाली घेत कपाटात चावी जाते का कुठं बरं आहे बेसनाला काय काय वापरते सांग की तेवढं होय काय? खोबरं कोथिंबीर जिरी हळद तेवढंच होय सगळं सोपं बेसनच असतं सगळ्या कालवणात आणि बाजरीची भाकरी खायची 1 नंबर हा काय ज्यावेळेस बेसन वड्या करायच्या. पिंक होय काय पिंक फिलिंग होय CAT कॅट DOG हा
OX ऑक्स ती झोपताना तिला बांब लाव थोडा. बैल करू नको बाळ उठले बाळ घेतलं का बेसनाचं काय काय करा घेतली तो. घेतलं की काय आता हे करते पण निघा देते की लगेच काय करायचं टाकणार कांदा टाकायचा कांदा टाकायचा तुमची कोथिंबीर कोथिंबीर राहिली की बारीक करायची काय नाजूक माझी पोरगी हसती या लाजती या. तिचं काय तिला बोललं का नाही ती जांगच शिवत या ग लक्कर हलतय वैताग आलाय आज. का शाळेत गेली होई. कुठं शाळेत गे तुम्ही जरी ठेव म्हणल्यावर पूर्वी शाळेतच आहे ना आजी घालवत होती तरी तुम्ही मला सर द्यायला घरी ठेवली घरी दिवसभर नुसतं वैताग आहे दिवसभर कसं उद्या आता मी करा होतो सुट्टीचं काय घालवत्या उद्या उद्या सुट्टीच आहे बैल का आले का आला सर तर निळ अक्षर म्हणजे लाल ग कांदा बिंदा चिरून बघा मस्तपैकी फोडणी देऊन लय व्हिडिओ लांबतोय बरं का पण असून द्या आज आईच्या हातचं बेसनच बघतो एकच नंबर कुठलं भाकरी कारभारनी बाग पितळीच फुटली या जिलेबी खाई ना बी तू मला नाही खायचं जरा मी खातो की पण त्या अण्णाला अण्णाला ते आणणार लागली नाही अण्णाला राहून द्या ये बरं काय ये हा बरं तू नाही खात होई खाते थोडंसं खायचं तेलकट आहे ना बरं चला असू दे